येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। नाशिकमध्ये नागरिकांचं आंदोलन, मस्जिद मदरसा तयार केल्याचा स्थानिकांचा आरोप। मागील काही दिवसांपासून नाशिक शहरातील सिडको परिसरात घरामध्ये सामूहिक नमाज पठण केले जात आहे। तसेच नमाज पठणासाठी बाहेरील काही नागरिक देखील येत असल्यानं येथील स्थानिक रहिवाशांना याचा हकनाक त्रास सहन करावा लागत असल्यानं आज सिडकोच्या तोरणा नगरमधील रहिवाशांनी आंदोलन केलंय। यावेळी मस्जिद मदरसा तयार केल्याचा आरोप देखील स्थानिक नागरिकांनी केला। ही जर बंद अनुकृत जे आहे ते बंद जर नाही केलं, मी स्वतः आत्महत्या करून घेईल। मी स्वतः इथं उभी आहे, माझं नाव शैला भीमराव शिरसाटे, मी स्वतः आत्महत्या करून घेईल, पण यांना पूर्णपूर पडून जाईल। हे बंद झालं पाहिजे, हे बंद झालं पाहिजे। नेमकं काय बंद झालं पाहिजे तुम्ही बोला ना। नमाज जे आहे ते अनलिगली जे आहे ते बंद, आम्ही म्हणत नाही तुम्ही डायरेक्टली बंद करा। तुमचं जे आहे, जे तुमचं आहे, जे तुमचे जिथं आहेत दिलेले मस्जिद आहेत दिलेल्या, त्या मस्जिद तुम्ही चालवा, पण अनुकृत जे आहे ते का चालवताय, का करताय? आम्हाला नाही आमचं मंदिर उभा करू शकत का? आम्ही इथं मोठं काहीतरी लावून देऊ, चालेल का? त्यांना चालेल का? हनुमान चालीसा लावू किंवा मदरसेच्या बाजूला कुठं काही असेल आम्ही आरडाओरडा करू, जास्त काही करू शकता का? पोलीस डिपार्टमेंट करू शकता का? हे मॅनेजमेंट काय करायचं? आमच्या लोकांनी काय करायचं हे सांगा। दरवेळेस तेच ऐकायचं। दरवेळेस आम्ही काहीतरी पोलिसांना सांगितलं का? पोलिसांनी त्यांना मॅनेजमेंट व्हायचं। माझ्याकडे स्वतः पुरावे आहेत। जे सिडकोचे घर आहेत हे आपल्या गरीब वस्तीत राहणाऱ्या लोकांसाठी दिलेले आहे। इथे काही कोणत्या धर्माच्या किंवा कोणत्या जातीचा कुठल्याच प्रकारचं पठण करायची ही जागा नाहीये। हे आपण इथं सार्वजनिक राहण्यासाठी कुठल्याही प्रकारची इथं मद्रासा ओपन केलेले आहे। हे सिडकोचं घर आहे आणि अनधिकृत चालू आहे, तर याच्यावर प्रशासनाने किंवा पोलिसांनी कडक कारवाई करून त्वरित बंद करावा। ही सर्व मिळून ही एकच नाही, ज्या सिडको मध्ये भरपूर ठिकाणी या गोष्टी चालू आहे, त्याच्यामध्ये बांगलादेशी येतात, घुसखोर होते, कोण काय करतंय यांचं समजत पण नाही। आणि यांनी जर यांचं पठण जरी मस्जिद मध्ये यांनी करावा आणि केल्यानंतर यांचं आधार कार्ड सर्वांना पोलीस स्टेशन मध्ये द्यायला पाहिजे यांनी, का हा स्थानिक नागरिक आहे का नाही याचं सगळं पठण पूर्ण त्याचा पाठपुरावा केला पाहिजे, मगच त्याला तिथं मस्जिद मध्ये किंवा मद्रासामध्ये त्यांची परमिशन त्याला अलाउड करायला पाहिजे तिथं। एवढंच बोलतो। आज अंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तोरणा नगर भागामध्ये एक अंजुमन तालीम या संस्थेचं कार्यालय आहे। त्या कार्यालयामध्ये प्रयोजनात बदल होतोय आणि त्याच्यासाठी रहिवाशांना त्रास होतोय अशा तक्रारी रहिवाशांच्या आल्या आणि तिथल्या स्थानिक रहिवाशांनी तिथे आंदोलन केलं होतं। त्याला आपण तात्काळ प्रतिसाद दिला, त्या ठिकाणी गेलो आणि दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून तिथं जे अंजुमन तालीमचे जे पदाधिकारी होते त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना त्यांच्याकडे कोणती कागदपत्रं आहेत, चॅरिटी कमिशनरकडे नोंदणी आहेत का त्याची आपण विचारणा केली। ते कागदपत्र घेऊन येतील आणि त्यानुसार आपण पुढची कार्यवाही करणार आहोत। दरम्यानच्या काळामध्ये प्रयोजनात कोणताही बदल न करण्याच्या सूचना आपण त्यांना केलेल्या आहेत आणि परिस्थिती सध्या शांत आहे। सदर घटनेची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली। यावेळी स्थानिक हिंदू नागरिकांकडून जय श्रीराम, गणपती बाप्पा मोरया अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।